नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तारा जाधवच्या यूट्यूबवरती तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला आज मी गावाला आले गणपतीला। मी तुम्हाला गावचा जरा निसर्ग दाखवते। हे पहा आमचं गाव, हे पहा हे गाव आमच्या घराच्या खाली आमचं घर आहे बघा। हे मी नंतर दाखवते तुम्हाला घरातलं शूटिंग। हे बघा आमचं घर, आमच्या घराच्याच सेट खालीच शेती जी आहे, भाताची शेती लावलेली आहे। हे बघा इथे दरवाज्यातच गौरीचं झाड आहे, याला गौरूला बोलतात याला। बघा हे गौरी येतात त्या दिवशी हिची पूजा केली जाते। हे बघा हे तुळशीचं झाड आहे, हे लिंबवाचं झाड आहे आमच्या दाराच्या बाहेरच अंगणातच। हे बघा त्याला लिंबू पण आले, छोटे 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 छोटे। हे बघा हे लिंबू पण आलेले आहेत। सरडा आहे, सरडा दिसत नाही ना, तर तुम्हाला दाखवलं असतं। ते बोलतात ना कलर चेंज करतात, ते सरडा। हे बघा हे आमचं गावाचं, हे बघा भाताची शेती। हे बघा आमच्या गावात खूप मोठं एक मंदिर आहे ज्योतिबाचं, त्याचा नंतर व्हिडिओ पाठवणार। हे बघा बाहेर दरवाजाच्या बाहेर आले कीच आंब्याचं मोठंच्या मोठं झाड आहे। आता गणपतीची साफसफाई चालली आहे, सगळीकडे साफसफाई करतात गणपतीची। हे बघा आमचं दरवाजाच्या बाहेर केवढं मोठं तुळशीचं झाड आहे। हे बघा मी आता तुम्हाला दाखवते शेणानं भिंती कशा सारवतात। हे बघा हे घर आहे, हे बघा मी तुम्हाला दाखवते शेणानं भिंती सारवते ते। हे बघा त्याचा काला केलेला आहे, त्यानंतर ही दिवाळ सारवते ते। हे सारवले, हे अर्ध सारवले, वरती बाकी आहे सारवते। हे बघा गावची घरं अशीच असतात, शेणानं सारवायचीच असतात। मातीची दिवाळ असतात ना, त्यामुळे ती शेणानं सारवायला लागतात। गणपतीची साफसफाई चालू आहे सगळीकडे। ही बघा पोरगी सारवते, ही बाय। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तारा जाधव बोलत आहे। द्यायचं झालं काय, सारवून झालं काय? सगळं झालं, अजून हाय बाकी आहे। नाही झालं, वरचं सारवलं काय? वरचं झालं का सारवून? वरचं दिवाळ वरलं नाही दिवाळ नाही मग गवत आहे आणि गवत सामान मशीन येल्या काय चारायला? आताच नेल्या हो। हे बघा संसार आमचा गावचा। याला घासायचं, नंतर परत ठेवायचे। गावचं घर बघा, जे आहे ते दाखवते, काय वेगळं नाही दाखवत। जसं आहे तसंच पसारा, गावी असंच पसारा असतो। मुंबई ठीक आहे, पण गावाला आमच्या असंच, म्हणजे गावी अशीच आमची माणसं असतात। त्यांना शेती पण करायची असते ना, त्यामुळं तिथे बघा गुरांचा गोठा आहे। इथे काळूख आहे ना, त्यामुळे दिसत नाही जरा। ही पाण्याची पाईप आहे, सकाळी पाणी येतं 8 ते 9 वाजेपर्यंत। डोंगर